देवेंद्र जी, आपका दिल भी जगह पर, दिमाग भी ठिकाने पर, दोस्त भी अपनी जगह और दुश्मन भी निशाने पर, अशा प्रकारचं काम तुम्ही करता. देवेंद्रजींसोबत अनेक वर्ष आपण सगळे काम करतोय. त्यांची विचार करण्याची पद्धत, निर्णय घेण्याची क्षमता, हे सगळं मी आपण सगळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे. देवेंद्र फडणवीसजी यांचं महत्वाचं कौशल्य म्हणजे मुद्देसूद मांडणी. कुठल्याही विषयाचा व्यवस्थित अभ्यास करूनच ते बोलतात. त्यामुळे समोरच्यावर त्यांच्या बोलण्याची छाप पडते, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि त्यांच्या भक्कम निर्धाराला मेहनतीची जोड आहे, कष्टाची जोड आहे. आणि नागपूर आहे इकडे, ते सावजीसारखे तिखट आणि नागपुरी संत्रासारखे गोड आहेत, असं म्हटलं तर वावगट नाही. आपल्या भाषणात देवेंद्रजींनी संविधानाचा इतिहास तर मांडलाय, पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे संविधानाची वाटचाल कशी झाली हे त्यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेलं आहे. खरं म्हणजे अनेक रेफरन्सेस त्यांनी दिलेले आहेत, अनेक उदाहरणं दिलेली आहेत. आणि आपल्या 1 तास 20 मिनिटाचं त्यांचे भाषण संसदीय लोकशाहीवर निष्ठा असणाऱ्या प्रत्येकासाठी ज्ञानदायी आणि प्रेरणादायी ठरल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं मत या ठिकाणी माझं आहे. आणि म्हणून त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. आणि त्यामध्ये माझ्यासारखा सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकतो, हे केवळ संविधानामुळे शक्य झालं, हीच या संविधानाची खरी ताकद असल्याचंही देवेंद्रजींनी आपल्या भाषणात म्हटलेलं आहे. आणि म्हणून अशी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. राज्यघटना बदलली जाणार असं फेक नरेटिव्ह देखील काही त्यावेळेस अनेकांनी पसरवलं आणि त्याचाही पर्दाफाश आपल्या भाषणामध्ये देवेंद्रजींनी केला होता. 370 कलमाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध होता, त्यांची भूमिका देखील देवेंद्रजींनी दाखले देत सविस्तरपणे मांडली होती. आणि म्हणून बाबासाहेबांची भूमिका प्रत्यक्षात आणण्याचं ऐतिहासिक काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाई यांनी पूर्ण केली, असा महत्वपूर्ण उल्लेख देखील त्यांनी आपल्या भाषणामध्ये केलेला. आणि म्हणून मला देखील अभिमान आहे, आमच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं देखील ते स्वप्न होतं आणि ते देखील स्वप्न पूर्ण झालं. आणि म्हणून भारतरत्न बाबासाहेब आणि त्यांची भूमिका पुढे नेणारे आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणारे देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि कणखर गृहमंत्री अमित भाईंचा देखील अभिमान आपल्याला सगळ्यांनाच आहे, त्याचाही उल्लेख त्यांनी केलाय. देवेंद्रजी स्वतः मी मगाशी म्हणालो वकील आहेत, त्यामुळे अचूक युक्तिवाद करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. अनेक विषयांची माहिती आणि आकडेवारी त्यांना तोंडपाठ असते. देवेंद्रजी विधिमंडळात आक्रमक भाषणं देखील करतात. विरोधी पक्षात होते त्यावेळी केली. कधीतरी जेव्हा समोरून काही चुकीच्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होतात त्याही वेळी आपण त्यांचा आक्रमकपणा पाहिलेला आहे. परंतु देवेंद्रजींच्या उत्तरानंतर सभागृहातलं वातावरण देखील पूर्णपणे बदलून जातं, हे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून विरोधकांचे हल्ले परतावून लावताना आक्रमकता तर पाहिजे, पण संयम असेल तर त्याचा परिणाम अधिक होतो, हे देखील देवेंद्रजींनी अनेक वेळा सभागृहामध्ये दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून एखादी अप्रिय गोष्ट असली तरी सुद्धा ती सांगायला देखील त्यांनी धाडस दाखवलेलं आहे. पण देवेंद्रजींनी कोणावरही वैयक्तिक टीका टिप्पणी केली नाही, याचे साक्षीदार आपण सगळे आहोत. जी टीका केली ती मुद्देसूद पूर्ण माहिती घेऊन आणि संयमाने केलेली आहे. हसत खेळत विरोधकांना चितपट करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, ती त्यांनी अनेक वेळा दाखवलेली आहे. टीका, ट्रोलिंग, टेन्शन, टोमणे सहन करण्याची त्यांची क्षमता अफाट आहे. पण देवेंद्रजींनी कधी उत्तर त्याला दिलं नाही आणि आरडाओरड आणि आदळआपटही केली नाही. ज्यांना उत्तर द्यायचं असेल त्यांना ते बरोबर उत्तर देतात. अंगावर आलेल्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रमही ते करतात. आणि त्यामुळे गमतीचा भाग आहे,
आणि खरं म्हणजे मी सांगेन देवेंद्र जी, आपका दिल भी जगह पर, दिमाग भी ठिकाने पर, दोस्त भी अपनी जगह और दुश्मन भी निशाने पर, अशा प्रकारचं काम तुम्ही कर. एकाच वेळी तुम्ही काय काय करू शकता हे तुम्ही दाखवलेलं आहे. हे काही लोकांना कळलंय, काही लोकांना कळलेलं नाही. अमिताभ बॉलिवूड मधला बिग बी असेल तर देवेंद्रजी या सभागृहातले बिग डी आहेत. डी म्हणजे वेगळा अर्थ काढू नका. हा डी म्हणजे डिवोशनचा आहे, हा डेडिकेशनचा आहे, हा डिटर्मिनेशनचा आहे, हा डिसिप्लिनचा आहे आणि हा डी डेअरिंगचा पण आहे. अरे नागपूरच्या थंडीमध्ये काहीतरी जरा परिस्थिती किती गंभीर असली तरी ते कायम खंबीरच असतात. आणि म्हणून कारण ते कायम थंड डोक्याने परिस्थितीला सामोरे जात असतात. आपण म्हणतो डोक्यावर बर्फ ठेवतो, पण मला वाटतं त्यांच्या डोक्यावर बर्फाची लादी ठेवतात वाटतं.